मार्गदर्शनाखाली व आमचे प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील, जयंत पाटील साहेब असतील, आव्हाड साहेब असतील व तसंच या शहराचे अध्यक्ष आमले भाऊ आहेत, या सर्व आणि तिथे असणारे पदाधिकारी, सामान्य नागरिक यांच्या माध्यमातून एक खूप मोठं आंदोलन आम्ही लोकांच्या वतीने नवी मुंबईमध्ये करणार आहोत। हे आंदोलन कशासाठी करत आहोत तर मोठ्या प्रमाणात महागाई जी वाढलेली आहे आणि ती महागाई वाढल्यामुळे मिडल क्लास असतील, सामान्य लोक असतील, यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी वाढत चाललेल्या आहेत। त्याच्यामध्ये पेट्रोलचे दर, डिझेलचे दर, त्याच्याचबरोबर घरगुती गॅस असेल नाही तर कमर्शियल गॅस असेल, त्याचे दर जे वाढलेले आहेत त्याच्यामुळे लोकांना जी अडचण येते आणि ती अडचण लोकांना बोलता येत नाही, तर लोकांच्या वतीने आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून लोकांचा रोष त्या ठिकाणी व्यक्त करणार आहोत। त्याच्याचबरोबर इतरही काही शहरातले जे मुद्दे आहेत ते आपापले नेते त्या भागातले जे तिथं आल्यानंतर व्यक्त होतील। त्यामुळे शहरी भागातल्या लोकांना, सामान्य लोकांना आणि जसं शहरी भागातल्या लोकांना ही अडचण आहे तसंच तमाम महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांना ही अडचण आहे। त्यामुळे महागाईच्या विरोधात एक खूप मोठं आंदोलन नवी मुंबईमध्ये आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी करणार आहोत, लोकांच्या वतीने करणार आहोत आणि हे आंदोलन नक्कीच मोठं होणारच। त्याच्याचबरोबर आमचं म्हणणं आहे की झोपलेल्या सरकारला जाग करायचं असेल नाही तर झोपलेलं सोंग घेणाऱ्या सरकारला जाग करायचं असेल तर कुठं ना कुठंतरी काहीतरी मोठं करावं लागतं। त्यामुळे आम्ही विचार केला आहे की आम्ही जो मेन हायवे आहे नवी मुंबईचा तो लोकांच्या वतीने त्या ठिकाणी अडवणार आहोत। दादा, कुठेतरी रस्ता रोको तुम्ही करणार आहात, मात्र पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आज जर आपण बघितलं तर पत्रकारांना सुद्धा जर ओपनली व्यक्त व्हायचं असेल तरी त्यांना परवानगी दिली जात नाही। त्यामुळे या देशामध्ये, या राज्यामध्ये अघोषित आणीबाणी आहे, पण तरीसुद्धा पोलिसांनी काही सांगितलं असेल, किती आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला असेल तरी सरकारला जाग करण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी आक्रमक करावं लागतं आणि लोकांना आक्रमक होता येत नसेल कारण का त्यांना दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच काही अडचणी असतात, रस्त्यावर त्यांना तसं उतरता येत नाही, पण आज लोकांनी खूप चांगला पाठिंबा आम्हाला दिलाय आणि देतील असा आम्हाला विश्वास आहे। त्यामुळे कुठं ना कुठंतरी लोकांचा रोष हा आपापल्या पद्धतीने आंदोलन करून व्यक्त होणं ही आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार या ठिकाणी आम्ही बजावणार आहोत। राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाखाची सरकारने कर्जमाफी केलेली आहे, मंत्रिमंडळात असं निर्णय देखील झालेला आहे। मात्र आदित्य ठाकरे असं देखील म्हणतात की आमच्या सरकारने देखील केली होती, मात्र आम्ही होर्डिंगबाजी कधी केली नाही। होर्डिंगबाजी हा विषय वेगळा राहिला, पण ही जी कर्जमाफी दिलेली आहे ती तर फसवी कर्जमाफी आहे। चांगली मनापासून कर्जमाफी करायची असते त्याला नियत चांगली लागते, पण हे सरकार फक्त दिखावापणा करते असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। ही कर्जमाफी देत असताना त्यांनी इतक्या अटीतटी टाकल्यात। आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा कर्जमाफी दिली होती अख्ख्या देशाला तेव्हा कुठली अट टाकली नव्हती। जेव्हा कोविडच्या काळामध्ये आर्थिक अडचण असताना सुद्धा लोक अडचणीत आहेत, लोकांना आपल्याला मदत करायची, तेव्हा बिना अट आपण त्यावेळेस कर्जमाफी दिली होती आणि 100% शेतकरी त्या निकषात जे बसत होते त्यांना लगेचच्या लगेच तिथं पैसे मिळाले होते। 2017ला जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये होतं, इतक्या अटी टाकल्या होत्या की त्या अटी वाचता वाचताच लोक बेहाल झाली होती आणि बऱ्याच लोकांना त्यातून सुद्धा वगळण्यात आलं होतं। काल सुद्धा आपण जी काही कर्जमाफी ती डिक्लेअर झाली त्याचा जर अभ्यास केला, त्याच्यामध्ये जे काही प्रलंबित कर्ज आहेत शेतकऱ्याचे त्याच्यामध्ये सुद्धा अटी टाकल्यात। ती अट काय की समजा जर 2019ला काही शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर त्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपयाची कर्जमाफी। एक तर सरकारने समजून घेतलं पाहिजे, त्यावेळेस शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत होते आणि मग अडचणीत असणारा शेतकरी त्यावेळेस जर आपण बघितला तर या राज्यातले 90% शेतकरी अडचणीत होते। त्यामुळे 90% शेतकऱ्यांनी म्हणजे 33 लाख शेतकऱ्यांनी त्यावेळेस कर्जमाफीचा लाभ घेतला होता। लाभ नाही, तो त्यांचा अधिकार होता जो सरकारने त्यांना मदत त्या ठिकाणी केली होती। आता मग 33 लाख शेतकऱ्यांनी ती मदत तिथं घेतली असेल तर त्याचा अर्थ त्यांना तुम्ही फक्त 50,000 रुपयेच तिथं देणार आहात। त्याच्यात पण त्यांनी अट अशी टाकलेली की समजा 1 लाख तुमचे जर ड्यू असतील नाही तर तुमचे कर्ज तिथं कर्ज थकीत असेल 1 लाख रुपयाचं तर आधी 50,000 भरा, मग मी तुम्हाला 50,000 देतो। म्हणजे OTS सिस्टम त्यांनी आणली की म्हणजे हॉस्पिटलमध्ये गरीब माणूस गेल्यानंतर आधी पैसे भर मग तुला ट्रीटमेंट करतो, अशी भूमिका दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे। असे 33 लाख
त्याच्यामध्ये सर्व शेतकरी आहेत. 90% शेतकरी या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी येतात. म्हणजे कुठं ना कुठंतरी अप्रत्यक्षपणे बँकेची वसुली करण्याचा प्रयत्न सरकार तिथं करतंय. फक्त 50,000 रुपये. अहो, ह्या 50,000मध्ये या लोकांचं काही त्या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे पूर्णपणे ही फसवी कर्जमाफी त्या ठिकाणी आहे. आणि आधीचे म्हणजे 2 लाखाचं ज्याचं कुणाचं काही भरायचं असेल, समजा त्या 2019ला ज्यांनी ते लाभ घेतला असेल, 2 लाख असेल, 1.5 लाख भरा, मग 50,000 मिळणार. 3 लाख जर कर्जबाजारी झाला असेल शेतकरी तर 2.5 लाख भरा, मग 50,000 देणार. आणि जे राहिलेले शेतकरी आहेत, जे समजा तिथं 2019मध्ये आले नव्हते, फार कमी आहेत, 10%च आहेत, तर त्यांचं कसं आहे की जर 3 लाख रुपये जर प्रलंबित असतील, 1 लाख रुपये भरा, मग 2 लाख रुपये देतो. म्हणजे सांगतात की बिना अट आम्ही केलं. अरे पण इतक्या अटी तुम्ही टाकल्या, त्यात शेतकऱ्याला मदत होईल असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. कुठंतरी गरिबीची थट्टा केली, शेतकऱ्याची थट्टा केलेली आहे. द्यायचं म्हणून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. आणि जे प्रामाणिक शेतकरी आहेत त्याला 50,000 का 1 लाख रुपये द्या ना, काय हरकत आहे तुम्हाला. पण मग हे जे काय केलेलं आहे ते फसवेगिरी केलेली आहे आणि कुठंच काही शेतकऱ्याला त्याचा लाभ होणार नाही. आर्थिक अडचणीत शेतकरी आहे. सोयाबीनचे भाव वाढले नव्हते, त्यात शेतकरी फार अडचणीत आलेला आहे. त्याच्यात कापसाचे भाव वाढले नव्हते, आता कापसाचे भाव वाढायला लागले की तुम्ही लगेच इम्पोर्ट करण्यासाठी तिथं परवानगी दिली. कांद्याची काय परिस्थिती हे तर गेले काही दिवस आम्ही सर्वजण लढतोय. आणि त्याच्यात फर्टिलायझरचा खर्च म्हणजे आपल्या खताचे खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. डिझेल मिळेना, जे मिळतंय ते महागडं मिळतंय. मग अशा परिस्थितीमध्ये खर्च वाढत चाललाय, उत्पन्न कमी होत चालले, त्यात शेतकरी अडचणीत होत चालले. आणि त्यात तुम्ही कर्जमाफी देताना एवढ्या अटी टाकता म्हणजे फार दुर्दैवी आहे, थट्टा करण्यासारखं आहे. आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आम्ही स्वागत याच्यासाठी करतो की तुम्ही कर्जमाफी दिली, पण कर्जमाफी दिला बिना अट कर्जमाफी करा, ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे. आज मुंबईमध्ये पाऊस पडलेला आहे आणि अंधेरी सबवे थोड्या पावसामुळे पूर्णपणे भरलेला आहे. पुन्हा एकदा नालेसफाईवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मी जेव्हा एअरपोर्टवरनं येत होतो तेव्हा तुम्ही सबवे सोडा, मी ब्रिजवर असताना सुद्धा ब्रिजवर पाणी साठलेलं मी तिथं बघितलेलं आहे. म्हणजे कचरा साफसफाई कुठंच नाही, नाला साफसफाई त्या ठिकाणी नाही. म्हणजे इलेक्शनच्या आधी बोंब मारत तुम्ही त्या ठिकाणी सांगत होता बघा पूर्वी कशी परिस्थिती आहे. आणि आत्ता जर आपण बघितलं त्याच्यापेक्षा बदतर परिस्थिती या छोट्याशा पावसामध्ये झाली. अतिशय छोटासा पाऊस होता. जर इथं मोठा पाऊस झाला असता तर बोटी घेऊन फिरावं लागलं असतं आणि सगळ्या गाड्या पाण्याखाली गेल्या असत्या. त्यामुळे हे काय फक्त इलेक्शन पुरतं काम करणारं सरकार आहे, पक्ष आहेत. इलेक्शन संपलं तर ह्यांना प्रशासनावर कंट्रोल करता येत नाही, काम करता येत नाही, फक्त राजकारण करता येतं, होर्डिंग लावता येतं, पक्ष फोडता येतात, आमदाराला विकत घेता येतं, नगरसेवकाला विकत घेता येतं. आता आमदारकीची MLCची किंमत एका सीटची 50-50 कोटी रुपये. म्हणजे इकडं गरिबाला पेट्रोलला 112 रुपये द्यायला अडचण जाते 1 लिटरला, आणि इकडं मात्र तुम्ही घोडेबाजार 50-50 कोटीचा करत राहिला. तर म्हणजे हे सरकार फक्त कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे, गुंडाचं सरकार आहे, मोठ्या बिल्डरचं सरकार आहे आणि फक्त पैशावाल्यांचं सरकार आहे. गरिबाचं हे सरकार नाही. लाडक्या बहिणींच्या बाबतीत सुद्धा त्यांचे 1 कोटी महिलांची नावं कमी करून गरिबाची थट्टा त्या ठिकाणी केलेली आहे. आणि हळूहळू हा आकडा 1 कोटीवरनं 1.5 कोटी, 1.5 कोटीवरनं 2.5 कोटीवर सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींना सुद्धा या सरकारने दुर्दैवाने त्या ठिकाणी सोडलेलं नाही. रामदास आठवले असं म्हणतात की हातभट्टी जी दारू आहे ती अधिकृत करा. काय म्हणाले? हातभट्टीची जी दारू ती अधिकृत करा. रामदास आठवले. ठीक आहे, त्या आठवले साहेबांचा मला आदर आहे, पण त्यांनी कवितापुरतं त्या ठिकाणी थांबावं. कविता त्या चांगल्या करतात, अचानक त्या चांगल्या कविता करत असतात. दारू या विषयामध्ये कृपा करून त्यांनी त्या ठिकाणी जाऊ नये. अधिकृत केल्यानंतर आत्ता जे काही दारू पिणारे लोक आहेत त्याच्यात वाढ झाली आणि ती सुद्धा ही जी काही हाटभट्टीवाली म्हणजे साधी स्वस्तातली मिळणारी दारू, तर अजून लोक दारू पितील. आणि ही जी हाटभट्टीतली दारू कोण पितं तर मजूर पितात, गरीब पितात. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही दारू प्रोत्साहन तिथं करणार असाल तर हे चुकीचं आहे. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की आठवले साहेब तुम्ही फार मोठे नेते, देशातले मंत्री आहात. हा जो सुझाव आहे तुम्ही मोदी साहेबांना सहज सांगू शकता. गुजरातमध्ये दारूबंदी आहेच, तुम्ही जाऊन मोदी साहेबांना सांगा. आता देशात तुम्ही सगळीकडे हातभट्टी आता चालू करा. एवढंच राहिलं या सरकारचं, आपल्याला असंच बनवावं लागेल. कोल्हापूरमध्ये एका तरुणीवरती 4 जणांनी सामूहिक अत्याचार केला आणि 6 महिने करत होते आणि व्हिडिओ ब्लॅकमेल करण्याची धमकी देत होते. दादा, या राज्यामध्ये दिवसाला 24 बलात्कार होत आहेत, म्हणजे तासाला 1 बलात्कार होतोय.
जे पॉस्कोच्या केसेस, लहान मुलीवरच्या ज्या केसेस आहेत या राज्यात दिवसाला 8 होत आहेत. ही दुर्दैवी गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीने या केसेस जर वाढत चालल्या तर कुठं ना कुठंतरी एक गोष्ट आपल्याला मात्र कळते की कायदा व सुव्यवस्थेवर कुठेही कंट्रोल राहिलेला नाही. मुलींना नाही तर महिलांना फक्त कुठंतरी काही लोक, ठराविक प्रवृत्तीचे लोक, मनुवाद विचाराचे लोक फक्त एक वस्तू म्हणून त्या ठिकाणी समजतात आणि त्याचा फक्त वापर करायचा, अशी प्रवृत्ती दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये वाढत चालली का काय अशी आम्हाला भीती वाटते. महिलांवरचे अत्याचार आपण जर बघितले तर 50,000पेक्षा जास्त अत्याचार महिलांवर वर्षाला त्या ठिकाणी होतात. आणि केसेस जर बघितल्या तर 46% केसेसमध्ये फक्त चार्जशीट होती महिलांच्या बाबतीत, फक्त 46%. जे 54% केसेसमध्ये चार्जशीट सुद्धा होत नाही, म्हणजे पोलिसांकडनं साधा तपास सुद्धा पूर्ण त्या ठिकाणी होत नाही. आणि लोक जातात कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी, तिथं फक्त 4% केसेसमध्ये ते जे काय न्याय प्रक्रिया आहे ती पूर्ण होते. म्हणजे 96% केसेस कोर्टामध्ये सुद्धा अडकून बसतात. त्यामुळे कुठंतरी महिला या अत्याचाराच्या पोटी त्या ठिकाणी त्यांचं दुर्दैवाने फार मोठ्या प्रमाणात अडचण वाढत चालली. मला फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच म्हणायचं, तुम्ही फार मोठे नेते आहात, मुख्यमंत्री आहात, पण होम मंत्रालय हे फार क्रिटिकल डिपार्टमेंट असतं आणि तुम्हाला वेळ मिळत नसावा होम डिपार्टमेंट बघायला. त्यामुळे एका कार्यक्षम व्यक्तीला होम डिपार्टमेंट तुम्ही त्या ठिकाणी द्यावं, एकच डिपार्टमेंट द्यावं. कारण का आज या महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट त्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे मंत्री जर वेगळा एकटा असेल तर कदाचित चांगलं काम करू शकेल असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आम्ही विनंती करतो, राजीनामा द्या असं मी म्हणत नाही, पण तुमचं पद दुसऱ्याला द्या हे मात्र त्या ठिकाणी आम्ही लोकांच्या वतीने कृपा करून तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. गडचिरोलीमध्ये दारूबंदी उठवावी असे अजित पवार गटाचे आमदार धर्मराव अत्रप म्हणतात. जिथं जिथं दारूबंदी झालेली आहे तिथं तिथं इल्लिगली दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते. चंद्रपूरमध्ये आपण जर बघितलं तर मुलांच्या दप्तरात दारू विकली जात होती. तिथं गुंड वाढले होते, गुंडाशाही वाढली होती. जशी कोयता गँग पुण्यामध्ये वाढलेली तसं त्या भागामध्ये गुंडाशाही इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली होती की कुठेतरी लोकांनीच इच्छा व्यक्त केली की आता हे दारूबंदी हा विषय तुम्ही आणू नका. फक्त प्रशासनाकडनं जर तिथं कंट्रोल केला गेला, जो एक्साईज डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट त्यांनी जर कंट्रोल करून ही जी काय प्रकारची दारू आहे ज्याला हाटबट्टी आपण म्हणतो ती जर कंट्रोल केली तर मला असं वाटतं की तिथं कुठंच काय अडचण येणार नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की हफ्ते घेण्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट काय या महाराष्ट्रामध्ये आता कमी पडत नाही. पुण्यामध्ये तर ओपन केसेस आहेत. उद्या मी पुण्यामध्ये जाऊन त्या काही केसेस सांगणार आहे की जिथं कुठं ओपनली पोलीस हफ्ते घेतात आणि दारूचे धंदे त्या ठिकाणी चालू ठेवतात. प्रॉब्लेम कुठं असेल तर ठराविक, सगळे नाही पण ठराविक पोलीस अधिकारी आणि पोलीस विभागातले लोक हे या लोकांना वरदान देत असल्यामुळे, ताकद देत असल्यामुळे कुठंतरी इल्लीगल गोष्टी वाढत चालल्यात. त्यामुळे गडचिरोलीमध्ये काय परिस्थिती आहे, त्याच्या मागे काय गुंडाशाही आहे हे सुद्धा त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. दादा, तुम्ही नवी मुंबईमध्ये आज आंदोलन करताय. सुसज्ज शहर आहे, मात्र डान्स बार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत, इलिगल पद्धतीने गोष्टी चालतात आणि दुसरीकडे एका अधिकाऱ्यांची बदलीच होत नाही, 4-4, 5-5 वर्ष एकाच ठिकाणी असतात. काय झालंय की अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा 2 गट पडलेत. हा भाजप विचाराचा अधिकारी, हा शिंदे गटाच्या विचाराचा अधिकारी आणि हा सामान्य लोकांच्या विचाराचा अधिकारी. जो सामान्य विचाराचा अधिकारी असतो त्याला बदली पटकन करून टाकली जाते आणि असे काय 4-4, 5-5 वर्ष एकाच ठिकाणी एकाच डिपार्टमेंटमध्ये बसणारे लोक हे कोणाचा तरी वरदास्त असतो. कारण का ते तिथून हफ्ता वरती तिथं पाठवत असतात. पुण्यामध्ये एक अधिकारी आहे, साधा इंजिनियर आहे महानगरपालिकेचा, त्याची प्रॉपर्टी किती आहे 2,000 कोटीची, त्याचा पगार किती 60,000 रुपये. 60,000 रुपयाचा अधिकारी ज्युनियर इंजिनियर, त्याची प्रॉपर्टी पुण्यामध्ये 2,000 कोटी रुपये होत असेल तर याच्यावरूनच समजून घ्या की जो माणूस तिथून हलत नाही तिथं काय, कारण तो नेत्यांना हफ्ता तिथून पाठवत असतो. अशीच कदाचित परिस्थिती ही नवी मुंबईमध्ये सुद्धा असू शकते. राहिला प्रश्न डान्स बार आणि इतर काय गोष्टींचा, आता याच्या मागे सुद्धा हफ्ता वसुली असते. याच्या मागे हफ्ता हा फक्त काही पोलिसांपर्यंत जातो असं नाही, हा हफ्ता फार नेत्यांपर्यंत त्या ठिकाणी जात असतो. जेव्हा इलेक्शनमध्ये गुंडांचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला, आता गुंडांना वाटतंय आता मस्त आपलं सरकार आलेलं आहे, आपण काही केलं तरी पोलीस आपल्यावर कारवाई होत नाही आणि कारवाई होत नाही म्हणून डान्स बार आणि असे सगळे जे काही चुकीचे प्रवृत्तीचे धंदे ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढत चाललेत. प्रॉस्टिट्यूशन वाढते, ड्रग्सची विक्री मोठ्या प्रमाणात तिथं वाढत चालली, गुंडाशाही तिथं वाढत चालली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी का वाढत चालल्यात, कारण गुंडांचं सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे, सामान्य लोकांचं नाही.
एकीकडे अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री स्वतः म्हणतात का नियमांचं उल्लंघन केलं तर कारवाई होईल आणि दुसरीकडे 9:30 पर्यंतचं टायमिंग असून सुद्धा पहाटेपर्यंत सुरू असतात. याला कोणातरी वरदस्त आहे का? हे बघा कसं असतं की एखादा नेता बोलून जातो, गय करणार नाही, पाताळातून शोधून काढेल, त्याव करेल ह्याव करेल. अजितदादांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी हेच सांगितलं होतं. ऐकताना इतकं आमचं मन भरून आलं की अरे उद्याच आता काही लोकांना पकडलं जाईल. त्यानंतर गेले 2 महिने त्यांनी सांगितलं होतं आम्ही CBI पाठवू हे प्रकरण, अजूनपर्यंत गेलं नाही. FIR आम्ही स्वीकारू, अजूनपर्यंत झालेलं नाही. आता एवढा मोठा नेता मित्राबद्दलच जर तिथं अधिवेशनात खोटं बोलत असेल तर मग बाकी स्टेटमेंट फक्त स्टेटमेंट पुरतात असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेबांनी आव्हान केलं होतं की बाबा खर्च कमी करा, गाड्या कमी वापरा, डिझेल कमी वापरा. पण याच कॅबिनेटचे, महाराष्ट्राच्या कॅबिनेटचे नेते प्रायव्हेट विमानाने नाशिकपर्यंत त्या ठिकाणी पोहोचत असतील. त्याच्यात एक तर महाजन साहेबांसारखा नेता आणि BJPचे प्रदेश अध्यक्ष हे सुद्धा त्या विमानामध्ये दुसऱ्याच दिवशी. याच्यावरूनच समजून घ्या नेते आव्हान करतात, खालची लोक सांभाळत नाही तर पाळत नाही. त्यांना माहिती त्यांना माफ केलं जाईल, फक्त जाईल तर गरिबावर केली जाईल. विरोधातला सगळा खुल्लम कार्यक्रम त्या ठिकाणी दुर्दैवाने त्या सुरू आहे. थँक्यू सर. ओके. योगेश